रावणाची वाल्मिकी रामायणात सगळ्यात आधी एक इंट्रोडक्शन जी होते ती बालकांडात होते. विश्वामित्र म्हणतात रावणाचे काही राक्षस त्रास देत आहेत, मला तुझा ज्येष्ठ पुत्र हवाय राम. दशरथ म्हणतो नाही नाही, रावणासमोर तर मी पण नाही जाणार. रामाला काय मागताय तुम्ही, तो तर युवराज होऊ शकेल, पुढचा मोठा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याचा तो दबाव जो आहे पॉलिटिकल सिनारिओमध्ये, त्याच्या मुलांनी इंद्र जिंकलाय म्हणून त्याचा मेघनाथचं नाव इंद्रजित आहे. हो, हा आहे. एक बेसिक डिस्क्लेमर मला द्यायची इच्छा आहे, ती म्हणजे की जरी कार्यक्रम आपण रामाला माणूस म्हणून बघत असू तरी सुद्धा कुठेही कोणाची श्रद्धा रामावरनं जावी असं उलट त्याच्या उलट आम्हाला हे कार्य करायचंय की जास्तीत जास्त लोकांनी रामाचं नाव घ्यावं. रामाचे जे सगळे क्वालिटीज आहेत ते स्वतःचा रादर मनामध्ये आत्मसात करून घ्यावे, ते अप्लाय करायला शिकावं. म्हणून आम्ही हा पर्स्पेक्टिव्ह घेतोय. या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा किंवा कार्यक्रमामध्ये सुद्धा तो राम, तो हनुमंत, हे जे आम्ही उच्चार रादर करतो किंवा संबोधतो त्यांना, तसं ते म्हणजे एक श्रद्धेचा एक अधिकार असल्यामुळे किंवा तो मनाचा खूप जवळ वाटावा म्हणून, किंवा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझा राजा, माझा शिवबा हे जे शब्द वापरतो तो म्हणजे तो माझा आहे, तो माझ्या जवळचा आहे मनाचा, अशा पद्धतीने आपण वापरतो. कुठेही आदर कमी करण्यासाठी किंवा आदर नाहीये आम्हाला त्या बाबतीत, असं अजिबातच नाहीये. मंदिरांमध्ये जाऊन आपण जर का हनुमानाची मूर्ती असेल तर तो माणूस आहे, त्याला मी का नमस्कार करू, याच्यापेक्षाही मंदिरामध्ये तो देवच आहे. हनुमानाची मंदिरं बांधण्यामागचं एक छोटं उदाहरण म्हणजे समर्थ रामदासांनी हनुमानाची खूप मंदिरं बांधली. तर त्यांच्या मागे त्यांचा मोटिवेशन काय होता की ह्याचीच उपासना करा, ह्याची प्रार्थना करायला याला बघत राहा आणि त्याला बघून तुम्ही स्वतःची बॉडी बनवा, तुम्ही व्यायाम करा, तुम्ही त्याच्याच बरोबरीने तुमचं ज्ञान वाढवा आणि त्यावेळेला असलेला जो पृथ्वीवरचा राम आहे त्याच्यासाठी एक सैन्य म्हणून तुम्ही काम करा, असा हेतू होता. म्हणजे रामाची मूर्ती असेल, हनुमानाची मूर्ती असेल, ती बघून तुम्ही खूप प्रेरणा घ्या त्याच्यातून. हा एक बेसिक डिस्क्रिप्शन आहे की समोर दिसला राम की मी याच्यासारखा होणार आहे, तर कसं व्हायचं. दीज आर ऑल ह्युमन क्वालिटीज, कुठेही देवासारखा नाही, हे तुम्ही सगळंच्या सगळं आत्मसात करू शकता. तर हे आम्हाला बेसिकली सांगायचंय की कुठेही अनादर नाहीये. देवळामध्ये गेलात की त्याच भक्तीने, त्याच श्रद्धेने तुम्ही तुमचं मस्तक तिकडे टेकवलंही पाहिजे. आता आपण श्रीरामांबद्दल बोललो, त्याच्यानंतर वानरसेनेबद्दल बोललो आणि त्याच्यानंतर आपण हनुमान आणि त्यांचं महत्त्व का होतं सगळ्या गोष्टी बोललो. आता मला असा जाणून घ्यायला आवडेल की रावण कसा होता, किंवा आपल्याला असं दाखवलं जातं की 10 मुखांचा रावण होता, तर त्याच्या मागे काय लॉजिक आहे का, किंवा त्याच्या मागचं नक्की हेतू काय होता 10 मुख लिहिण्याचा. तर प्लीज रावणाबद्दल थोड्या आपण आता गप्पा मारूया. रावणाची वाल्मिकी रामायणात सगळ्यात आधी एक इंट्रोडक्शन जी होते ती बालकांडात होते. विश्वामित्र म्हणतात रावणाचे काही राक्षस त्रास देत आहेत, मला तुझा ज्येष्ठ पुत्र हवाय राम. दशरथ म्हणतो नाही नाही, रावणासमोर तर मी पण नाही जाणार. रामाला काय मागताय तुम्ही, तो तर युवराज होऊ शकेल, पुढचा मोठा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याचा तो दबाव जो आहे पॉलिटिकल सिनारिओमध्ये, त्याच्या मुलांनी इंद्र जिंकलाय म्हणून त्याचा मेघनाथचं नाव इंद्रजित आहे. हो, हा आहे. असं पण सीन्स दाखवतात ज्यात रावण शिवधनुष्य उचलायला आला होता, नाही उचलू शकला म्हणून परत गेला. पण रियालिटी इज रावण हा एका एलिट लेवलचा किंग आहे. म्हणजे दशरथाच्या नक्कीच वरती आहे तो इन टर्म्स ऑफ पॉवर, कारण त्याने देवांना सुद्धा हरवलं. वाली हा एकच कॅरेक्टर आहे राम सोडल्यास जो रावणाला हरवू शकतो पूर्ण रामायणात. पण ती पण गोष्ट रामायणात येत नाही, ती नंतर पुराणात आणि उत्तरकांडात सांगितली की वालीने रावणाला हरवलं होतं. अशा गोष्टी रावणाचा मेन जो फॅक्टर आहे ती म्हणजे हिज पर्सनॅलिटी इज ड्रिव्हन बाय हिज लस्ट. अहंकार आणि लोभ त्याला खूप आहे. प्रत्येक डिसिजन त्याच्या बेसिसवर होते. त्याला 10 तोंड आहेत का हे वाल्मिकी म्हणतात, त्याला दशानन बऱ्याच वेळा म्हणतात, दशग्रीव म्हणतात त्याला 20 हात सुद्धा सांगतात. पण ह्याचं आपण पोएटिक इंटरप्रिटेशन घेतलं पाहिजे. कारण काय, हनुमान जेव्हा डिस्क्राईब करतो रावणाला तेव्हा तो फक्त 1 तोंड आणि 2 हातच डिस्क्राईब करतो आणि मग म्हणतो की किती सुंदर आहे, किती छान आहे. रावण जेव्हा धनुष्य वगैरे हातात घेतो तेव्हा तो उजव्या हातात किंवा डाव्या हातात असं म्हणतात वाल्मिकी. सो
आपल्याला खूप क्लिअरली कळतं त्याला 2च हात आहेत. नाही घेत. हा. आणि ही जी गोष्ट आहे की त्याचं एक डोकं उडवतो मग नवीन डोकं येतं, ऑल ऑफ दीज आर पोएटिक इंटरप्रिटेशन्स. ते काही लोक म्हणतात की त्याचा सिंहासन असं होतं की त्याला 10 तोंड होती आणि तेवढं ग्रँड ते पॉवर एक्झिबिट करायचं. काही लोक म्हणतात 10 तोंड किंवा 10 डोकी म्हणजे 10 विद्या होत्या, कारण तो एक पंडित होता, हुशार, आणि त्याला शिवभक्त पण म्हणतात खूप जण. म्हणजे या पोएटिक इंटरप्रिटेशन्स केल्यात. वाल्मिकींनी असं काही डायरेक्टली लिटरली घ्यायला सांगितलं नाहीये. ओके. येस. सो रावण हा एक क्रूर पण ताकदवान आणि डॉमिनंट राजा होता त्या काळचा, ज्याची कॅपिटल श्रीलंका होती. आणि हा पण माणूसच होता, कारण तो सुद्धा पुलस्त्यांच्याच जिनिओलॉजी मधनं येतोय, जिथनं वानर पण येते. पुलस्त्य हे भाऊ. सो सेम जिनिओलॉजी. पुन्हा आता तू म्हणलास की रावण हा माणूसच होता, ह्याच्याच वर मी येणार होतो की राक्षस ही एक वृत्ती आहे का? आपण रावणाला राक्षस म्हणतो, त्यामुळे ही एक वृत्ती आहे का? त्याचं वाल्मिकींनी काही उत्तर दिलंय का की नक्की राक्षस म्हणजे काय? वृत्ती आणि संस्कृती मधला आधी एक फरक आहे की संस्कृती इज द व्हॅल्यूज वी लिव्ह बाय, ज्याने की कल्चर शेप होतं ते. ओके. आणि वृत्ती इज द सायकी ऑफ अ पर्सन किंवा स्पेसिफिक पर्सनॅलिटी. तर हो, त्यांचा कोरिलेशन आहे डायरेक्ट, पण राक्षसांना वृत्ती नाही म्हणता येणार. ओके. तुम्हाला त्याचं ट्रान्झिशन करायचं असेल तर लाईफस्टाईल चेंज पण असतो. राक्षसांच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यात मेन म्हणजे मोस्ट ऑफ देम वर कॅनिबल्स. हे ऐकायला खूप फारफेच्ड वाटू शकतं की कॅनिबलिझम एवढे सगळे करायचे का, सगळीकडे कॅनिबल्स हिंडायचे का? तर येस, आपल्या आत्ताच्या हिस्ट्रीमध्ये पण दिसते की जिकडे जिकडे आदिवासी सोसायटीज होत्या जगात, वनवासी, तिकडे तिकडे कॅनिबलिझम वॉज अ व्हेरी नॉर्मल थिंग टू डू. नॅचरल जनरल पण बरेच प्राणी करतात, आणि तसंच राक्षस सुद्धा करायचे. ज्या अंडर डेव्हलप सोसायटीज आहेत साऊथ अमेरिकाच्या आत्ता, तिकडे अजून सुद्धा कॅनिबल्स आहेत, आणि त्या प्रॉपर चालणाऱ्या संस्कृती आहेत जिकडे खातात ते एकमेकांना. आणि असेच राक्षस होते जे भारतात पण राहायचे, आजूबाजूला राहायचे. त्यांच्या व्हॅल्यूज अशा होत्या की धर्म हा पाळायचा नाही. धर्म हा आपल्या ऋषींनी डिफाईन केला होता की हाऊ डू यू टेक अ सिव्हिलायझेशन आहे. आणि राक्षस वेर समवन हू डिड नॉट अबाइड बाय दोज लॉज सेट बाय द ऋषीज. सो इट वॉज अ लाईफस्टाईल, आणि ती आता आपण म्हणू शकतो की वृत्तीमध्ये चेंज झालेली आहे. खूप वेळा राक्षसी वृत्ती म्हणतो आपण. दे बिलीव्ड इन इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, कारण खूप असे राक्षस येतात अरण्यकांडात जे आपल्या दिसतात. ते म्हणतात, आता शूर्पणखा म्हणते रामाला की चल मला तुझ्यासोबत थोडा वेळ व्यतीत करायचंय. राम म्हणतो नाही नाही, माझं लग्न झालं. तो मजा करतो तिच्यासोबत, लक्ष्मणाकडे जा. ती म्हणते ठीक आहे चालेल, चल लक्ष्मणा. असं आहे ते, प्रेम नाही आहे ते, इट इज इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. आणि रावणाच्या डोक्यात पण तेच आहे. रावण जेव्हा सीतेला किडनॅप करतो तेव्हा तो तिला 12 महिन्याची वेळ देतो, कारण ती खूप सुंदर असते, खूप देखणी असते. म्हणतो मला तुला माझी पट्टराणी करायचंय, म्हणजे मंदोदरीच्या वर ठेवायचं. सो तू माझ्याशी लग्न कर. रामाला विसरून जा, तो वनवासात भटकणारा माणूस आहे. 12 महिने देतो तुला, तू समजून घे, तुला उचलून आणलंय मी अपहरण करून. आणि इट इज फॉर दॅट स्टेटस टू मेक हर द क्वीन. इट इज नॉट आउट ऑफ हिज सेल्फ कंट्रोल. एक मंत्री तिकडे त्याला म्हणतो सुद्धा की तुला जर राम जेव्हा येत असतो युद्ध करायला, मंत्री म्हणतो त्याला तुला जर सीता एवढीच आवडतीये, वाट कशाची पाहतोयस? मूर्ख असतो तो माणूस जो ड्रिंक त्याच्या हातात असून ते पित नाही, असं म्हणतो. रावण म्हणतो तुला मी मूर्ख वाटतो का? हा विचार माझ्या मनात आला नाही. काही शाप आहे मला ज्यामुळे मी ते करू शकत नाहीये, आणि त्याच्यामुळे तो स्वतःला कंट्रोल करतो. सो रावणाची ही पर्सनॅलिटी आहे, आणि म्हणून तो राक्षसांचा राजा झालेला आहे. आणि हे जे मिसकन्सेप्शन किंवा या ज्या स्टोरीज फिरतात सगळीकडे की 1 वर्ष रावणाकडे सीता होती पण त्याने तिला हात लावला नाही वगैरे, तर ते वाल्मिकी रामायण वाचा, तुम्हाला कळेल की का हात लावला नाही. रावणाने खेचकाटच आणलंय सीतेला, आणि तो तिच्यावर हात उगारतो मारायला तिला. बऱ्याच राक्षसिणी येतात मध्ये, कारण त्यांनी असं काही करून नको जेव्हा ती अशोकवनात असते. हे सगळं हनुमानाने बघितलेलं आहे, आणि तेव्हा सीता वाचते. तर अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यांनी हात लावला नाही असं अजिबात नाहीये. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये पण सीता तितकी स्टेडफास्ट राहिली आहे, आणि इतकं संकट असून सुद्धा एक होप आहे की राम येईल आणि मला वाचवेल. या सगळ्या रदर पर्सनॅलिटीचा हनुमानाला आदर खूप वाटतो.
म्हणून हनुमान ज्या वेळेला परत येतो त्यावेळेला माता सीता किंवा हा जो आदर आहे, सो त्याच्याने आपल्याला सीतेचं पण एक कॅरेक्टर पर्सनॅलिटी असा हा रावण. सीतेला जेव्हा हनुमान बघतो, सापडते त्याला ती, आदित्य म्हणला तसं तो डायरेक्ट जात नाही, अप्रोच नाही करत, असा लांबून जस्ट जोरजोरात रामाचं कसा राम होता हे सांगतो. मग सीतेला एकदा अप्रुव्हल आलं की हा रामाबद्दल चांगला बोलतोय, की ती कोण आहे विचारते, मग तो सांगतो तिला, तरी ती बेशुद्ध पडते. पण हे सगळं व्हायच्या आधी तो जे बघतो, रावण सीतेला म्हणतो की तुला मी रोज म्हणजे लग्न करीन आणि माझ्या राजवाड्यात राहा ना तू, काय प्रॉब्लेम काय, आणि दिस इज की सगळं मिळेल तुला, फक्त एक लग्न करायचंय, आणि नाहीतर मारून टाकेन, खाऊन टाकेन. तो म्हणतो तुला माझ्या शेफ्सकडे पाठवेन आणि तुला मस्त कापून मी सकाळी खाऊन टाकेन, असे शब्द आहेत रावणाचे. आणि हे झालं तरी सीतेला काहीच अंदाज नसतो की राम जिवंत आहे का, राम तिच्यासाठी येतोय का राम गेला, त्याचे 14 वर्ष झाले, तो गेला असेल. तरी ती म्हणते की तू आत्ता बोलतोयस पण तू कुत्र्यासारखा बोलतोयस आत्ता एका, आणि तू असा कुत्र्यासारखाच मला पळून घेऊन आलायस रामाला दुसरीकडे पाठवून, कारण ते सिंह होते तुझ्यासमोर, त्यांच्यासमोर तू भुंकू नाही शकत, म्हणून असा लपून छपून घेऊन आलाय. हा, हे सीतेचे शब्द आहेत की तू हा जो वागतोयस ना की मी एवढा शूर आहे, मी हे देईन ते देईन, ते त्याच्यासमोर नाही चालणार आहे. त्यामुळे तू वाट बघ, आत्ता मला देऊन टाक रामाकडे परत, नाहीतर तुझी काही खैर नाही. ह्या कॉन्फिडन्स तिला रामाशी न बोलता आहे की राम येणार परत, राम तिच्यासाठी लढणार, हे त्यांचं अनसेड अनस्पोकन वर्ड, हृदयम हृदया. कदाचित मग हनुमान आल्यानंतर ते ठरलंच असेल की तिलाही कळलं असेल की ओके आता काहीच वेळात श्रीराम येणार आहेत, आणि त्याच्या पुढे रावण कितीही केलं तरी टिकणार नाहीये, कारण शेवटी सत्याची बाजू त्यांच्याकडे आहे, किंवा आपण म्हणतो की धर्माचा नेहमी विजय होतो. कधीही म्हणला वेळ लागू देतो किंवा त्यात अप्स अँड डाऊन्स असतात, पण शेवटी बरोबर जे आहे तेच घडतं. आता आपण कन्क्लुजनकडे आलो आहोत, बऱ्याच गप्पा मारल्या, बरेच नवीन नवीन ऍस्पेक्ट आपण रामायणातून बघितले, आणि मला वाटते आपल्या लोकांनाही आवडले असतील. तर आता मला या विचारायला आवडेल की तुम्हाला काय सांगायचं लोकांना, तुम्ही आता तुमचा कार्यक्रम पण आणताय, आणि त्यातून तुम्ही काय सांगणार आहात, किंवा तुम्हाला रामायणातून काय लोकांना दाखवायचंय, किंवा एकंदरीत तुम्हाला लोकांना काय संदेश द्यायचा आहे? लोकांना संदेश एक आहे, म्हणजे हे रामायण आणि बाकीचे जे सगळे अलाइड ॲस्पेक्ट्स आहेत, तर त्याच्याकडे बघताना एक महत्त्वाचा संदेश म्हणजे स्टॅनफर्डकडे विश्वास ठेवा, ऑक्सफर्डवर विश्वास ठेवा, अगदी नालंदावर विश्वास ठेवा, पण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवू नका. अजिबात चांगली युनिव्हर्सिटी नाही आहे. भरपूर मेसेजेस फिरतात. रक्षाबंधनाच्या दिवशी तर असेही मेसेज वाचलेले आठवत आहेत की रावणाकडे बघा, शूर्पणखेला वाचवण्यासाठी किंवा तिचा अपमान झाला, तिचं नाक कापलं गेलं म्हणून अख्खं सैन्य घेऊन युद्ध केलेलं आहे. असं काही झालेलं नाही. किती चांगला भाऊ आहे, आणि त्याच्या विरुद्ध रामाकडे बघा, त्यांनी त्याच्या पत्नीला पाठवून दिलं वनामध्ये. म्हणजे तर दिस डझंट सर्व एनी पर्पज. तर ह्याच्याने काय होतं की आणि तसं झालेलं नाहीये. जे वाल्मिकींना जे सांगायचंय ते कुठेतरी हरवतं ह्याच्याने, किंवा रादर ही पण. आणि अजून एक अशी ट्रेंड भरपूर आहे सध्या की जे विलन आहेत ना आपले, कुठल्याही रामायण असो महाभारत असो, त्यांना हिरो दाखवण्याची पद्धत आहे की तो बघ त्याच्या बहिणीसाठी कसा करतो, आणि हा हिरो बघ ह्यांनी काहीच केलं नाही. तर दिस डझंट मेक सेन्स. कारण वाल्मिकींना काय दाखवायचंय की रावण हा आर्यमन जसा मगाशी म्हणला की काम भावनेनी आणि अहंकाराने ड्राईव्ह झाला होता पूर्ण. पण आता इथे दिसताना आपण त्याचा पर्पजच बदललं. बहिणीचा अपमान झाला म्हणून तो तिथे गेला. खरा रामायणात तसं दिलेलंच नाहीये. बहिणीचा अपमान झाला वगैरे ते सगळं ठीक आहे, पण रावण काय भावनेनी गेलाय तिथे की इतकी सुंदर स्त्री माझ्या शेजारी बसली पाहिजे, या भावनेनी रावण गेलाय. त्यांनी सीतेला पळून आणलंय. जर का बहिणीचाच अपमान झाला असता तर रावण सैन्य घेऊन युद्ध करायला गेला असता, बायकोला कशाला पळून आणली. रावण हसला तिच्यावर जेव्हा ती येते, शूर्पणखा तिच्यावर हसतो, आणि शूर्पणखा असं म्हणते की मी त्याच्याकडे गेले तुझ्यासाठी त्याची पत्नी आणायला, आणि मग त्यांनी माझं हे केलं. आणि मग रावण म्हणतो नाही नाही, ही मला मिळवलंच पाहिजे, एवढी सुंदर असेल. तर हे इंटेन्शन आहे, हे कुठेतरी हरवून जातं. म्हणजे वाल्मिकी रामायणात बेसिकली जे जे थीम्स आहेत ते आपल्याला काय सांगतात की काम, अहंकार आणि हे जे सगळे षडरिपू आहेत, तर ह्यांच्या पलीकडे तुम्हाला जायचंय. म्हणजे अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात होत राहणार आहेत. कैकई ला एक खूप ह्युमन नेचर आहे की माझा मुलगा राजा बनला पाहिजे,
पण रामायणात काय शिकवायचंय की हे झालंच, पण भरत कसा वागतो दॅट इज समथिंग जे आपण वागलं पाहिजे. रामाचं त्याच्यावर प्रतिक्रिया काय ती आपण शिकली पाहिजे. काम, अहंकार, मोह या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन शिकणं हा रामायणाचा खरा संदेश आहे. पण हे आपण असं ज्या वेळेला करतो, त्यावेळेला ज्यावेळेला आपण विलनना हिरो बनवतो, त्यावेळेला वाल्मिकींना जे सांगायचंय ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. कितीही असेल रावणाला बॅक स्टोरी, कशी असेल तर कुठल्याही प्रसंगात जात असेल काय, ती सगळी बरोबर आहे त्याच्या मार्गाने. खूप नॉवेल्स लिहिली जातात, ती नॉवेल्स म्हणून खूप सुंदर आहेत, ती स्टोरी म्हणून खूप छान आहेत. पण प्रॉब्लेम तिथे येतो ज्या वेळेला तुमच्या आमच्यासारखी लोक किंवा लहान मुलं, तरुण पिढी ही तेच खरं आहे हे धरून चिकटून बसते, चिकटून राहते त्या पॉइंटला. ते चुकीचं आहे, कारण ते खरं नाहीये. त्याच्यातनं मग शिकण्याची पद्धत पण चुकते की हा शिवभक्त होता किंवा ह्याच्याकडे एवढं ज्ञान होतं, मग ह्याच्याकडनं हे झालं. पण ठीक आहे, ते सगळं झालं आणि ऑल दॅट असाइड, पण शिकवायचं काय आहे? रामाला तुम्ही त्याच्यात विलन करून टाकलं. रामाचे हे सगळे तुम्ही विलन म्हणून बघताय, जे काही सगळ्या क्वालिटीज आहेत तुम्ही त्या घेण्या बाजूला राहतं. रावणाचे क्वालिटीज घेता, टॉक्सिक मॅस्क्युलिनिटी, अल्फा मेल, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न घेता वाल्मिकींना काय दाखवायचंय तुम्हाला ते बघा आणि त्याच्यातनं तुम्ही ज्ञान घ्या. हा बहुतेक माझा पहिला संदेश असेल की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास न ठेवता स्वतः वाल्मिकी रामायण वाचा आणि यू इंटरप्रिटेड युअरसेल्फ. त्याच्यामध्ये यू रीड बिटवीन द लाईन्स विल बी वन मोर सजेशन. कारण खूप गोष्टी खूप चमत्कारिक दाखवल्या जातात पण त्याचा तो अर्थ नसतो. सो यू जस्ट रीड बिटवीन द लाईन्स की त्यांना म्हणायचं काय, यू अंडरस्टँड द ऑथर. गाढवाला गोळ्याची चव काय, पण गाढव शोधायला नाही जात. सो दॅट इज पोएट्री. असं समजून घेतलं पाहिजे. राज दशरथ म्हणला 60,000 वर्षांचा मी झालो, मग काय तो 60,000 वर्षांचा नाही. दॅट इज हाऊ यू एक्झॅक्टली. आणि या सगळ्या प्रसंगांमधून यू ट्राय टू अंडरस्टँड की त्याच्यात पूर्ववृत्तम काय आणि कथायुक्तम काय. कथायुक्तम इज फाईन, ते पोएट्री आहे, यू जस्ट अंडरस्टँड इट ॲज अ फॉर्म ऑफ पोएट्री. पण त्याच्यातनं त्यांना सांगायचं काय हे समजून घ्या. अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आत्ताच्या सोशल लेन्स मधून तुम्ही रामायण आणि महाभारत किंवा त्यावेळी घडलेली गोष्टी बघू नका. कारण त्याच्यामधनं तुम्हाला रादर तुम्ही सगळं आत्ता कम्पेअर करायला जाता. एक छान एक्झाम्पल म्हणजे महाभारतातलं घेऊ आपण, रामायणाबद्दल खूप बोललो. एक खूप महत्वाचं पॉप्युलर कॅरेक्टर आहे ते म्हणजे कर्ण. आणि आपण आता कायम म्हणतो की कर्णावर अन्याय झाला, तो सूतपुत्र होता. आपल्याला सूत म्हणजे काय हे माहिती पण नसतं तरी आपण त्याला सूतपुत्र म्हणतो. म्हणजे आता असं नाहीये की अंबानी आहे किंवा कुठला तरी मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तो त्याच्याकडे 12 गाड्या आहेत आणि त्या गाड्यामधला एक ड्रायव्हर म्हणजे एक सूत आहे आणि तो त्याला बोलवतोय की बाबा अधिरथा गाडी काढ आणि तो गाडी काढतोय. ते काम नाहीये सूताचं, हे लक्षात घ्या. सूत हे त्या राजाचा सगळ्यात जवळचा ऍडवायझर आहे. सुमंत्र आणि दशरथाची जी जोडी आहे तीच संजय आणि धृतराष्ट्राची जोडी आहे किंवा अधिरथाची आणि भीष्माची जोडी आहे. हे एकत्र कायम राहतायत. कायम प्रत्येक गोष्ट राजाला ज्यावेळेला राजाच्या समोर येते त्यावेळेला सुमंत्र सजेस्ट करतो दशरथाला की हे करायचं आणि ते करायचं. ही इज द क्लोजेस्ट ऍडवायझर. बरं चाल, रथ चालवण्याची ज्या वेळेला गोष्ट येते तो रथ सुद्धा युद्धामध्ये चालवताना तो एक युनिट म्हणून तुम्ही बघा की योद्धा आणि त्याच्याबरोबर असलेला तो सूत किंवा त्याचा सारथी. इट इज नॉट लाईक की तू इकडे घेऊन जा आणि तू तिकडे घेऊन जा आणि ती गाडी चालतीये. त्याचं कर्तव्य आहे की जर का आता योद्धा डिमोटिवेट झाला तर त्याला तुला मोटिवेट करायचं आहे, त्याला तुला पुराणातल्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि यू हॅव टू मोटिवेट दॅट पर्सन टू राईज अगेन्स्ट समोरची जी लोक येतात. हेच कृष्णाने पण केलं. कृष्णाने ज्या वेळेला सारथीपद स्वीकारलं त्यावेळेला ते कुठेही खालचं पद नाहीये हे लक्षात घ्या. ते त्यांनी केलं आणि ती अख्खी भगवद्गीता आपल्या समोर आणली. योद्धा जर का मारला गेला तर सूत इज इक्वली पॉवरफुल ॲज द योद्धा आणि त्यांनी तो रथ घेऊन पुढे जायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी हे सूत आहे, दिस इज नॉट अ ड्रायव्हर, हे तुम्ही पहिले लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे कर्ण हा सूतपुत्र म्हणून सगळीकडे जो फेमस आहे तर यू आर ट्राईंग टू कुठेतरी तो म्हणजे कास्ट सिस्टीम आणायला घुसवायला मध्ये जात आहे की तो खालच्या जातीचा होता म्हणून त्याच्यावर अन्याय झाला. त्याच्यावर अन्याय झालेला नाहीये. फक्त एकच अन्याय मी म्हणेन जो महत्वाचा मोठा झालाय तो म्हणजे त्याच्या आईने त्याला लहानपणी त्याग केला त्याचा, तेवढा एक अन्याय झाला असेल. पण आयुष्यभर हा पठ्ठ्या राजवाड्यात राहतोय, आयुष्य त्याच्या राजवाड्यातच गेलेलं आहे. आणि त्याच्याने काय होतं की जो कॅरेक्टर तुम्हाला हायलाइट केला पाहिजे, जो व्यासांनी हायलाइट केलाय तो म्हणजे अर्जुन, त्याच्याकडे तुम्ही चुकीच्या दृष्टीने बघता की मुळात अन्याय अर्जुनावर झाला नाहीये का, कारण आयुष्यभर हे पांडव वनात राहिलेत.
त्यांनी सगळं त्यांना अगदी अगदी तुटक्या गोष्टी, खांडप्रस्थ दिलं जिकडे लोकही राहत नाहीयेत, तिकडे त्यांनी ते उभारून सगळं धरलं. ते त्यांनी इंद्रप्रस्थ राज्य निर्माण केलं. त्यानंतर परत वनात गेलेत. ते अन्याय झाला हा सगळा त्यांच्यावर. ते आयुष्यभर वनात राहतात. त्यात त्या अर्जुनाने एवढ्या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या, एवढं शिक्षण घेतलं की द्रोणाचार्याला म्हणावंसं वाटलं की तू सर्वश्रेष्ठ आहे. हे सगळं शिक्षण घेणं, त्याच्यानंतर अगदी शंकराकडनं ते पाशुपतास्त्र घेण्यापर्यंत हा सगळा जो अर्जुनाचा मार्ग आहे. 3 इडियट्स मधला तो डायलॉग मला आठवतो की किसके पीछे मत भागो, एक्सेलेंस. हा, डोंट रन बिहाइंड सक्सेस, एक्सेलेंस के पीछे भागो. दॅट एक्सेलन्स इज अर्जुन. कर्ण वॉज ऑलवेज अबाउट की मी त्याच्यापेक्षा पुढे जाणार. सो ती प्रतियोगितेची भावना अर्जुनामध्ये नाहीये. ही चोज एक्सेलन्स, हे दाखवायचंय. पण आपल्याला काय वाटतं की नाही, तो राजपुत्रच आहे, इकडे अन्याय झालाय. आणि प्रत्येकाला रादर एक डिप्रेस्ड माणूस किंवा रॅग्स टू रिचेस वाली स्टोरी आवडते की त्याच्या आयुष्यात दर्द आहे ना, माझ्या आयुष्यात पण सेम दर्द आहे आणि मी आणि तो भाऊ आय रिलेट टू दिस कॅरेक्टर. तर हे महाभारत वाचताना किंवा रामायण वाचताना ही भावना बाजूला ठेवा. जाणून घ्या की त्या ऑथरना काय सांगायचं. बरोबर. त्या लेन्स मध्ये जाऊन तुम्ही रामायण बघा. तुम्ही अयोध्येमध्ये उभ्या असलेला एक माणूस आहे असं विचार करा आणि मग बघा की दशरथाने जो डिसिजन घेतला किंवा वचनाला तितकं महत्व का आहे, कैकई का अशी वागली असेल. तुम्ही आज बसून इकडे त्या लोकांना जज करणं ही चुकीची गोष्ट आहे. म्हणून सोशल लेन्स आत्ताचा वापरला नाही पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. सो हा एक सजेशन राहील माझं. खरंच बरोबर आहे. आणि मगाशी जे तू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी बद्दल जे बोलला तेही खूप बरोबर आहे. कारण परवाच माझ्या घरात असं झालं की एक फिल्म मधला आणि वेब सिरीज मधला रेफरन्स घेऊन सांगितलं जात होतं की हे असंच घडलं होतं. तो लहान मुलांवर किंवा मी म्हणेन की त्यांच्यावर एक इम्पॅक्ट पडतो आपण जे बघतो त्याच्यावर. आणि तेच खरं आहे, तीच माणसं तशी दिसत होती. हे सगळं जे आपण व्हिज्युअलाइज करतो ना, ते त्यांना खरं वाटायला लागतं आणि ते नंतरही लोकांना तेच सांगतात की हेच बरोबर. एक्झॅक्टली. आणि ते चुकीचं आहे. खूप मोठा इन्फ्लुएन्स होतो. मला आता एक लहान मुलगी भेटायला आली होती एका कार्यक्रमानंतर आणि शी टोल्ड मी की माझ्या कार्यक्रमानंतर नाही गेट टुगेदर मध्ये की माझा रामावर विश्वास नाहीये का, कारण त्यांनी त्याच्या बायकोला का सोडून दिली. सो हे लहान मुलांपर्यंत अशा गोष्टी जात आहेत. खरं वाल्मिकी रामायण पोहोचत नाहीये. सो म्हणून अजून एक सजेशन आहे की आमच्या कार्यक्रमाला या, आम्ही खरं रामायण तुम्हाला सांगू. पण दॅट इज व्हॉट आय वुड लाईक. आणि तू मगाशी जे म्हणलास कर्णाबद्दल सुद्धा की आपण म्हणतो की अर्जुनाबरोबर तर श्रीकृष्ण होते, तो जिंकणारच होता, हेही बोललं जातं. पण आपण हे बघत नाही की तो किती मेहनत घेतली त्याने, किती तो स्वतःही पॉवरफुल होता. श्रीकृष्ण त्याच्याबरोबर एक आयुष्यभर नव्हते त्याच्यासोबत. लहानपणापासून त्यांनी स्वतःच्या दमावर जे केलंय ते केलंय. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पॉप्युलर नरेटिव्ह असतात दर काळाचे. आपल्या काळात पॉप्युलर नरेटिव्ह मृत्युंजय नावाच्या एका खूप सुंदर नॉवेलने सेट केलंय. नॉवेल म्हणून, फिक्शन म्हणून इट इज अन अमेझिंग रीड. पण ती खरं नाही, ती एक काल्पनिक गोष्ट आहे. आता इन मॉडर्न सेन्स पॅलेस ऑफ इल्युजन्स नावाचं एक इंग्लिश पुस्तक आहे जे कर्णाच्या आणि द्रौपदीच्या लव्ह स्टोरीवर आहे की कसं द्रौपदीला खरं करणंच आवडायचं आणि लोकांना खरं वाटतं ते, जरी तिने लिहिलंय की हे फिक्शन आहे. त्यांनी काय काय बिल्ड केलं त्यांना हे माहित नाही की कर्ण वॉज द वन हु स्टार्टेड द वस्त्रहरण. आधी कर्णाचे आणि वस्त्र आकर्षण म्हणूयात आपण, वस्त्रहरण घडलं नाही. सो दॅट इज नॉट द राईट वर्ड. बट कर्ण आधी अर्जुनाकडनं 3 वेळा हरलाय, एकदाच नाही 3 वेळा आधी हरलाय. आणि तेव्हा पण कवच कुंडल काही होतच ना त्याच्याकडे, जन्मापासून होतं. सो इट इज नॉट दॅट. आणि श्रीकृष्ण जर वॉर मध्ये दुसऱ्या साईडनी असेल तर तो कर्णाची मदत काच करेल ना. इज नॉट मेकिंग द बॅटल अनफेअर. तो एका बाजूने लढतोय, ते तो लढलाय. वी आर नॉट अगेन्स्ट कर्ण. कर्णाच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी केल्यात कर्णाने त्या वेदव्यासांनी लिहिल्यात, ज्या चुकीच्या गोष्टी केल्यात त्याही लिहिल्यात. तसंच अर्जुनाच्या बाबतीत पण लिहिलंय. पण जे पॉप्युलरायझेशन फक्त विलन्सना दिलं जातं ना, त्याचा कुठेतरी आम्ही विरुद्ध आहोत किंवा आम्हाला ती स्टोरी म्हणून छान आहे, तुम्ही करा त्याचं पॉप्युलरायझेशन, पण हिरोला कुठे अफेक्ट करू नका. इज व्हॉट वी आर ट्राईंग टू से. एक महत्वाचा मुद्दा असा आहे सोशल लेन्स, तसा पॉलिटिशियन्स आता एक पॉलिटिकल लेन्स लावतात. राम हा एक पॉलिटिकल सिम्बॉल झालेला आहे आणि त्याच्यातनं त्या रामायणाचा सार कुठेतरी हरवतो. कारण मग अशाच रामाच्या गोष्टी समोर येणार ज्या माझ्या नरेटिव्हला सूट करणार. देशाच्या कुठल्या तरी भागात
एक अशी नरेटिव्ह आहे की राम हा आर्यन होता आणि रावण हा द्रविडियन होता. राम हा गोरा होता आणि रावण हा काळा होता. आणि ही एक नॉर्थ साऊथ डिवाइड क्रिएट केली. म्हणून तुम्ही आर्यन या लोकांची ही गोष्ट ऐकू नका आणि हे रामाचं ऐकू नका. रावण हा आपला राजा आहे. हे नरेटिव्ह ते त्यांच्या अजेंडा सूट करायला वापरतात. सो जर तुम्ही खरं वाल्मिकी रामायण नाही वाचलं तर तुम्ही बळी पडाल त्याला. तुम्हाला वाटेल अरे हे खरं आहे आणि मग राम हा माझा देव नाहीये. सो या गोष्टींसाठी तुम्हाला रामायण हे खरं जे आहे ते वाचलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा की मग ऐतिहासिक पद्धतीने का बघायचा, गोष्टी ऐकून का नाही चालत फक्त. आज आपण गोष्टी डिस्कस केल्या, आज आपण प्रूफ्स आणि कंजेक्चर्स वर गेलो नाही, पण खूप वेगळे वेगळे रिसर्चर्स आहेत. लाईक निलेश ओकजी आहेत, त्यानंतर डॉक्टर पी व्ही वर्तक आहेत आणि भांडारकर इन्स्टिट्यूट मध्ये बरंच काम चाललेलं असतं, ज्यांचे सगळ्यांची मतं आहेत. हिस्टॉरिसिटी प्रूव्ह केल्याने त्या गोष्टीला एक वेटेज येतं. जोस्तोर कोणीतरी म्हणेल की अरे नाही, राम तर शेवटी काल्पनिकच होता ना, काल्पनिक पुरुष तसा वागू शकेल, देव तसा वागू शकेल. जोस्तोर ती गोष्ट खरी आहे हे प्रूव्ह नाही करत, तोच तर आपल्या मनात ते विश्वास नाही येऊ शकणार की आपण त्याला फॉलो करू शकतो. बरोबर. अँड दॅट इज वाय टू अंडरस्टँड अँड रीड व्हॉट इज रिअल हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या इंटेन्शननी आम्ही ऐतिहासिक रामायण हा कार्यक्रम कंडक्ट करतो. हे फिलॉसॉफिकल इंटरप्रिटेशन्सच नाही तर ऑल्सो हिस्टॉरिकल इंटरप्रिटेशन, की ऍक्च्युली काय झालं होतं, तिथे लेखिक परंपरा नव्हती, मग वचनाला किती महत्व वाढतो राजाच्या. सोशल इंटरप्रिटेशन, नॉट जस्ट पॉलिटिकल हिस्ट्री बट सोशल हिस्ट्री काय होती, त्यावेळेचा समाज कसा राहायचा, विमेनचं त्यावेळेचं सोसायटीमध्ये काय स्टँडिंग होतं, ते इक्वालिटी होतं का नव्हतं, या सगळ्या गोष्टींवर आम्ही बोलतो इन आवर इव्हेंट. सो रामायण इज लाईक अ गोल्ड माइन फॉर ऑल. इव्हेंट बद्दल थोडं ऍड करीन. फॉर ऑल डिफरंट टॉपिक्स. इट्स सायकोलॉजी एट इट्स बेस्ट, इट्स ऍडमिनिस्ट्रेशन, इट्स पॉलिसी मेकिंग, it is politics, it is social life, it is values which help you grow up. काय विश्वास आहे त्या सीतेचा, काही माहिती नाही राम कुठे आहे तरी सुद्धा ती रावणाला जाब विचारते. हा विश्वास जर लहान मुलांमध्ये आला तर त्यांना सुद्धा ते श्यामची आईसारखे इन्सिडेंट्स रिलेट होतील की माझा श्याम कधी चोरणार नाही, अशा गोष्टी त्यांच्या मनात ऐकू येतील त्यांना जर या गोष्टी इन्व्होक केल्या तर. अँड दॅट इज द ब्युटी ऑर दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रामायण थ्रू हिस्टॉरिकल रिटेलिंग अँड थ्रू वाल्मिकीज रिटेलिंग. बिकॉज आय फील आपण एक पूर्ण सायकल कम्प्लीट केली आहे ऑफ अ व्हेरी डिफिकल्ट टाइम फॉर अवर सिव्हिलायझेशन. आणि अशा स्टेजवर आलेलो आहे जिथे आपल्या वी हॅव टू गो बॅक टू अवर रूट्स अँड रिफर टू द प्रायमरी सोर्स अगेन ऑफ वाल्मिकीज रामायण. काही मुद्दे कव्हर नाही करू शकलो आम्ही विच वेअर द सायंटिफिकनेस ऑफ वाल्मिकी रामायण. आम्ही खूप कार्यक्रमामध्ये अशा गोष्टी घेतो ज्या सायंटिफिकली पटतात. पुष्पक विमानाचं इंटरप्रिटेशन द्यायचं, हाऊ इट वुड हॅव बीन. एखाद्या प्री हिस्टॉरिक सिव्हिलायझेशनला विमान डेव्हलप करायचं असेल तर हनुमान कसा गेला, सुग्रीवाकडे नकाशा होता का, अशा गोष्टींचा सायंटिफिक आन्सर आणि कम्प्लिटली लॉजिकल. सो ह्याच्यावर एक अख्खी टीम काम करते आमच्या संस्थेत. आम्ही रामायणाचे रिसर्चर्स आहोत, तसे प्रॉपर हिस्ट्रीमध्ये ट्रेंड रिसर्चर्स आहेत जे हिस्ट्री परस्यू करतात, PhD परस्यू करतात, आणि डिझायनर्स आहेत जे ह्याला व्हिज्युअल एड पण देतात. प्रेझेंटेशन्स, ॲनिमेशन्स, व्हिडिओज हे सगळे आम्ही कार्यक्रमात करतो. आणि त्याच्याच बरोबर खूप महत्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे म्युझिक सुद्धा. गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी जे गीत रामायण खूप फेमस आहे आणि ते इतकं छान आहे की त्या प्रसंगाला ते डायरेक्ट तसंच्या तसं कॉपी पेस्ट करण्यासारखं आहे. तर त्या गीतांची साथ सुद्धा रामायणाला असते. त्याच्याच बरोबरीने कुठल्या कुठल्या प्रसंगाला कुठले राग वाजवले पाहिजेत, कुठल्या इमोशन द्यायला पाहिजेत ते ऑडियन्स मध्ये डेव्हलप करण्यासाठी. कारण एखादा सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट घेतला, कैकई जर म्हणली तर तिच्या मनात काय काय भावना आल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोठं माध्यम म्हणजे म्युझिक आहे. ते म्युझिक सुद्धा इट गोज हँड इन हँड विथ आवर रिसर्च. म्हणून हा कार्यक्रम युनिक काय आहे की लेक्चर सिरीज रामायणाबद्दल खूप आहेत, रामायणाच्या गाण्यांचे गीत रामायणाचे सेशन्स खूप आहेत, पण व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज की हे रिसर्च, ऍप्लिकेशन आणि म्युझिक अँड एंटरटेनमेंट आणि व्हिज्युअल सुद्धा, डिझाईन सुद्धा जास्तीत जास्त भव्य दिव्य करून एकत्र ही तरुण मुलं, म्हणजे ॲव्हरेज वय मला वाटतं 22 आहे, अशी ही तरुण मुलांची एक रादर आर्मी आहे आणि आम्ही हे काम करतोय. वानरसेना म्हणायला हरकत नाही. तर आम्ही हे असं काम करतोय. तर इव्हेंट्स बद्दल आम्ही नक्कीच तुम्हाला पाठवत राहू. येस येस.
मला वाटतंय कुठले तरी वेबसिरीज आणि सिनेमे बघण्यापेक्षा असा कार्यक्रम बघून खरं रामायण जाणून घेऊन त्यातून शिकणं जास्त महत्त्वाचं आहे. सो आज आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे आपण इथेच थांबतोय. पण या इव्हेंटबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत तुमचे रिप्लाय किंवा कमेंट्समध्ये सांगा. आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल हीच आमची इच्छा आहे. आणि असे जर अजून विषयांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला फॉलो करा. रामायणाबद्दल आणि महाभारताबद्दल किंवा अजून कुठल्याही विषयांबद्दल जर तुमच्या काही इच्छा असतील की याविषयी आपण कव्हर करू तर ते आम्हाला सजेशन बॉक्समध्ये द्या. आणि तुम्ही एक खूप छान गोष्ट करताय जे म्हणजे तुम्ही व्हॉट्सॲपचे मेसेजेस फॉरवर्ड करताय, रिप्लाय करताय त्याच्यापेक्षा या आमच्या चांगल्या एपिसोड फॉरवर्ड करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा एपिसोड पोचवा म्हणजे खरं रामायण काय आहे किंवा रामायणाबद्दलच्या ज्या न ऐकलेल्या गोष्टी त्या लोकांना कळेल, ते इव्हेंटला येतील आणि त्यामुळे यांना हे जे मेहनत घेत आहेत यांची आर्मी त्यांनाही त्याचं प्रोत्साहन मिळेल. सो येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. बरं वाटलं आणि तुम्ही बोलवलात आम्हाला. आम्ही आभारी आहोत. आम्हाला नवीन विषय कळाले आणि गप्पा मारून खूप छान वाटलं. धन्यवाद. जय श्रीराम. जय जय श्रीराम.